माझं नाव रणजित बळवंत कांबळे, राहणार अकनूर तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर येथे सृष्टी ॲग्रो आर्यम्स ग्रुप या नावानं आमचं फर्म आहे। फर्मचे आमच्या प्रोडक्शन आहेत नर्सरी डिपार्टमेंट। तर नर्सरी डिपार्टमेंटमध्ये वांगी, टोमॅटो, मिरची, गुलाब ही कलमी रोपं मिळतात। तर कलमी रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर वांग्याचं झाड हे एकदा लावल्यानंतर 7 महिन्यापर्यंत चालतं रेग्युलर झाड। तर तेच झाड जर कलमी तुम्ही जर आमच्या कंपनीचं जर लावलं तर ते 10 वर्ष चालतं। तर याचं वैशिष्ट्य असं काय, तर की एकदा झाड लावलं की 10 वर्ष आम्ही ते 10 वर्षाचं प्रोडक्शन आहे आणि 5 वर्ष त्याला सर गॅरंटी मिळते तुम्हाला एका रोपाला। त्याबरोबर आमचं गांडूळ खताचं पण प्रोडक्शन आहे। गांडूळ खताच्या प्रोडक्शनमध्ये काय, तर 12x4ची टाकी येते, त्यामध्ये पालापाचोळा, कचरा, शेणखत, दसकटे वगैरे टाकून आपण त्याच्यापासून गांडूळ खत निर्मिती करू शकतो। त्याबरोबर गुलाबचं एक प्रोडक्शन आहे सर। तर त्या गुलाबमध्ये काय आहे की एका झाडावरती 5 रंग तुम्हाला मिळतात। त्याबरोबर 30 रंगाचं पण झाड आहे, की म्हणजे काय की एक झाडावरती एका कुंडीमध्ये तुम्हाला 30 प्रकारची फुलं मिळतील। 30 प्रकारची फुलाबरोबर तुम्हाला 5 रंगाचं पण झाड आहे, त्यामध्ये तुम्हाला 5 प्रकारची फुलं मिळतील। तर अशी हे आमचं प्रोडक्शन आहे सर। आणि याचा नमस्कार, मी संदीप पोपटगोळे, राहणार शिरवळ, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। आज हे सह्याद्री कृषी प्रदर्शनाचं दुसरं वर्ष शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन आयोजित करीत आहोत। गतवर्षी चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळं शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर आपण हे दुसरा पर्व चालू करीत आहोत। आपलं शिरवळ हे गाव पुणे सातारा जिल्ह्याच्या मध्य ठिकाणी येतं, त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही जिल्ह्यांचे जे शेतकरी आहेत त्यांचा संगम साधून हे प्रदर्शनाचं आपण नियोजन करीत आहोत। या प्रदर्शनासाठी जिल्ह्यातील, पश्चिम महाराष्ट्रातील तसेच विदर्भ मराठवाड्यातील स्टॉल सहभाग घेतात। तसेच स्थानिक शेतकरी, शाळेतील मुले त्यांचाही भरपूर सहभाग या प्रदर्शनामध्ये येत असतो। या प्रदर्शनासाठी त्यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर साहेब यांचाही सहभाग लाभला। तसेच महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन मानवडे पाटील यांनी प्रदर्शनाला भेट दिली। तसेच तालुक्यातील, जिल्ह्यातील मान्यवर, बँकेचे संचालक, मार्केट कमिटीचे सभापती यांचाही या प्रदर्शनामध्ये बऱ्यापैकी सहभाग दिसून येत आहे। नमस्कार, मी मंदा संदीप गोळे, ह्या प्रदर्शनाचे जे आयोजक आहेत त्यांची मी मंडळी। तर ह्या आयोजन करण्याचा एकच उद्देश आहे की शेतकऱ्यांच्या, जे शेतकरी आहेत आपले, जे शेतीचा व्यवसाय करतात त्याचे पूर्वज्ञान मिळावं, हा एकच उद्देश आहे आमचा, की शेतकऱ्यांसाठी सहभाग लाभावा। कृषी प्रदर्शनाचं आयोजन जे केलेलं आहे ते सर्वांना आम्हाला सर्वांचं सहकार्य लाभलं आहे, ते सर्वांचे आम्ही आभार मानतो। आणि हे प्रदर्शन आम्ही असंच चालू ठेवू, शाळा म्हणा किंवा स्टॉलवाले म्हणा, कंपनी म्हणा, यांनी आम्हाला मेन म्हणजे शेतकऱ्यांचा जास्त सहभाग, आणि गतवर्षी पण असा सहभाग लाभला म्हणून यावर्षी आम्ही तेच नियोजन केलं आहे प्रदर्शनाचं, आणि इथनी पुढं पण असंच करणार आहे। पण शेतकऱ्यांचा जास्त विचार करणार आहे इथनी पुढं, की जेणेकरून आपल्या भागातला शेतकरी आपल्या मातीत पिकवणारं जे पीक आहे ते आमच्या कृषी प्रदर्शनात उपलब्ध होईल। आणि आपल्या गेल्या वर्षी कृषी प्रदर्शनाचं वैशिष्ट्य होतं की 6 फुटाचा बैल, आणि आता या वर्षीचं वैशिष्ट्य आहे की 3.5 फुटाची छोटीशी गाय म्हणून। आणि पुढच्या वर्षी आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला असं हे करू की बाबा तुमच्याकडे काय वेगळं वैशिष्ट्य आहे आणि तुम्ही स्वतः काय करता, का आपल्या जमिनीत जे काय पिकतंय ते आपल्याला सर्व जगासमोर उपलब्ध करून द्यायचं।